हाय, वेलकम टू माय चॅनल. आता बनवूया आपण की बटाट्याची चटणी. त्यासाठी मी घेतलं आहे मिक्सरमध्ये मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम बारीक वाटून घेतलेलं बघू शकता तुम्ही. बघा, बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर घेतला आहे मी आलू मॅश करून, बघू शकता तुम्ही, एकदम मॅश करून घेतलेला चांगला. जसा मला हवा आहे तसा तुम्हाला क्वांटिटीमध्ये तुम्ही बघा. मी इथं 4 जणांसाठी स्वयंपाक बनवतो, त्यामुळे मी एवढं हे केलं आहे. कढईमध्ये घातले तेल. खूप छोटी कढई झाली माझ्या हिशोबाने ती. याच्या मस्त फिरवायला जमतं ना, छोट्या कढईमध्ये फिरवायला नाही जमत, म्हणून मोठी कढई घेतली होती मी. कमेंट नको करू काही, पहिलेच सांगते. त्यानंतर त्यात टाकलं जिरं चांगलं तडतडलं होतं, कारण की तेल चांगलं गरम होतं. तर त्यानंतर टाकला मी कांदा पण चांगला परतून घेतला मी खूप. हे बघू शकता, कांदा चांगला परतून घेते मी आता. चांगला असं म्हणजे गुलाबी कलर व्हायला आला ना की लगेच त्यात ते वाटण टाकून द्यायचं, आपण वाटण केलेलं ते. त्याच्यात मी कढीपत्ता घातला नाही, त्याच्यात कढीपत्ता नव्हता. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका कढीपत्ता त्याच्यात. आणि आमच्याकडे आज पाऊस पण पडत होता, त्यामुळे मस्त मला गरम गरम मी खाल्लं आहे. खरं खूप छान झाली होती. तुम्ही एकदा ट्राय करा, अशी करा सिंपल. तुम्ही जेवढं सिंपल करा ना तेवढं चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवण तुम्हाला एवढं आवडेल. त्यात तुम्ही जर बोलले एवढे मसाले आणा, तेच मसाला पाहिजे, तर काही नाही. मनापासून कुठली पण भाजी किंवा स्वयंपाक बनवला ना मनापासून, तर खूप कडू कारला पण गोड लागेल. तर तुम्हाला प्रपंच देत नाही, पण बघा मस्त आहे की कांदा बारीक कापलेला सगळं घेऊन दिला, मसाला होऊ दिला. त्याच्यात मी टाकल्यानंतर हळद टाकायची चांगली. तुम्हाला रविवारी म्हणते, तुम्हाला रविवारी खूप चांगलं डिश येणार आहे, तुम्हाला सांगते. किंवा उद्याच येईल बहुतेक, माझ्या हिशोबाने सांगते मी. त्याची मिक्स करून घेतलेलं बघा. त्यानंतर त्याच्यात मी आलू टाकले चांगले मॅश करून घेतले चमच्याने, पण ते चांगले मॅश करून घेतले. तुम्ही पण करून घ्या, कारण की माझे थोडे असे उभे राहिले, तर काही मी कापून पण घेतले, मग मॅश केलं, कारण की गरम नाही होतं. आणि दुपारच्या तुम्ही आता जेवायला बसणार असाल 15-20 मिनटं अगोदर, तर तुम्ही ही भाजी करा. गरम खाण्यामध्ये मजा आहे. तर तुम्ही म्हणाल ना आता बनवून ठेवू, संध्याकाळी नंतर खाऊ, नाही. तुम्ही जर ही असं गरम खाल्ली ना, तुम्हाला एक नंबर चव लागेल. आणि मेन गोष्ट डाळ भात, पापड, लोणचं आणि बटाट्याची भाजी आणि चपाती नसली चालेल, पण भाकरीसोबत पण छान लागते. जर तुमच्या मुलाला रोल आवडत असेल ना, तर तुम्ही करा, चपाती भाजून घ्या चांगली. चपाती भाजून घेतली ना चांगली, त्याला तेल असं भाजी टाका चांगली ताव्यावर, आणि मग ते आलटून पालटून करा, आणि मस्त मुलाला रोल खायला. तुम्हाला जर चीज आवडत तुम्ही चीज टाका, खूप छान लागेल. सांगते तुम्ही ना, बाकी रोलपेक्षा हे बरं वाटेल तुम्हाला. कारण की मी, माझी बहीण किंवा कोणीही असंच खातो आमचं हे. तर मी गॅस बंद केला आहे, कारण की बटाट्याची भाजी झाली आहे आपली. बटाट्याची चटणी झाली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकले कोथिंबीर बारीक चिरलेला, बघू शकता तुम्ही. कोथिंबीर घातल्या पहिले मेन. मी प्लेटमध्ये काढून घेतलं, तुमच्यासमोर खाते बघा. वाफा एवढे निघवतात तुम्हाला सांगू, पण मला एवढं खायची क्रेविंग झाली होती. तुमच्याकडे राई असेल, कढीपत्ता असेल, जे असेल ते करा. आणि जर तुम्हाला वडापाव बनवायचा असेल तर ही भाजी नक्की करा. ह्या चटणीचा वडापाव एक नंबर होईल, तुम्हाला खरं सांगते मी. पण तेवढं की चांगलं मॅश करायचं. बघा मी तुमच्यासमोर मस्त गरम चपाती घेतली. त्यानंतर मी एक घास घेतला. या खा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.